पर्यटन स्थळावर पर्यटकांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचे अनावरण करण्यात आले। कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मालवण बंदर जेटी येथे या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला। पर्यटन स्थळी काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा हुल्लडबाज पर्यटकांमुळे इतरांना त्रास होत असल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकतील। अरुंद रस्त्यामुळे मोठ्या पोलीस वाहनांना पोहोचण्यास होणाऱ्या अडथळ्यावर तोडगा म्हणून या दुचाकी 24 तास सेवेत असतील। मालवण पोलीस ठाण्यासाठी 3 दुचाकी तर इतर ठिकाणी नियोजनानुसार वाहने वितरित केली जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील हा महत्त्वाचा टप्पा असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गमध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरक्षित करण्यासाठी घेतलेले हे पाऊल पर्यटकांसाठी दिलासादायक ठरणार आहे। सुरक्षित पर्यटन हीच आपली जबाबदारी या संकल्पनेला बळकटी देणारा हा उपक्रम नक्कीच प्रभावी ठरेल।